नमस्कार. खबरबातच्या खास बातमध्ये मी विजय पवार आपलं मनपूर्वक स्वागत करतोय. मित्रांनो, जेव्हा एखादी वस्तू विकत घेण्याचं जेव्हा आपल्या मनामध्ये येतं त्यावेळेला आपण बाजारात जातो. ज्या दुकानामध्ये वस्तू आहे त्या दुकानामध्ये शिरतो. दुकानामध्ये शिरल्यानंतर वस्तू त्या दुकानदाराकडे मागवतो आणि त्या वस्तूचा रंग, वस्तूचा आकार, एकंदरीत मोजपट्टी लावतो आपण प्रत्येक गोष्टीला आणि नंतर वस्तू आवडली तरच ती आपण विकत घेत असतो. बघा ना, हे वस्तूचं झालं. पण जेव्हा वास्तू विकत घेण्याची जेव्हा आपल्यावरती वेळ येते त्यावेळेला आपण काय करतो? अशी मोजपट्टी म्हणजे नेमकी कोणती मोजपट्टी लावायची असते? मग अशा वेळेला वास्तूचा रंग, वास्तूचा आकार, वास्तूची रचना काय आहे हे सगळं आपल्या डोळ्यासमोर असलं तरीसुद्धा आपल्याला गरज लागते ती वास्तुशास्त्र विशारद असलेल्या वास्तुशास्त्र तज्ज्ञांची. आणि मग वास्तुशास्त्र तज्ज्ञांना आपण बोलावतो आणि आपली ती वास्तू दाखवतो आणि त्यांनी सांगितलं की ही वास्तू तुमच्यासाठी सुखकारक, समाधानकारक तुम्हाला आहे, तेव्हाच ती वास्तू विकत घेण्यासाठी आपण पहिलं पाऊल टाकतो. आणि आज तुमच्या सगळ्यांसाठी खास अशा वास्तुशास्त्र विशारद, वास्तुशास्त्र तज्ज्ञ म्हणून आरती शुक्ल मॅडम आपल्या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत. आपण त्यांच्याशी खास बात त्याच विषयावरती करणार आहोत. नमस्कार मॅडम. आमच्या ह्या आजच्या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक आम्ही स्वागत करतोय. मॅडम, तुम्ही वास्तुशास्त्र विशारद म्हणून गेली अनेक वर्ष काम करताय, पण मला असं तुम्हाला पहिला प्रश्न विचारायचा आहे की वास्तुशास्त्र म्हणजे नेमकं काय? प्रत्येक माणसाच्या जीवनात 3 आवश्यक गोष्टी असतात: अन्न, वस्त्र आणि निवारा. निवाऱ्यामध्ये काय कसे असावे, निवारा हा सर्वात माणसाचा जिव्हाळ्याचा विषय आहे. तिथे काय कसे असल्याने त्याची प्रगती कशी होऊ शकते हे जाणण्याचं जे शास्त्र आहे त्याला वास्तुशास्त्र म्हणतात. किंवा आपण असंही म्हणू शकतो की जी नैसर्गिक ऊर्जा आहे त्या नैसर्गिक ऊर्जाचं आणि मानवाचं समतोल साधणं हे जे शास्त्र आहेत, नैसर्गिक शक्ती वापरून त्या शास्त्राला आपण वास्तुशास्त्र म्हणू शकतो. बरं, पण जेव्हा वास्तू हा विचार येतो आपल्या मनामध्ये त्यावेळेला इतर शास्त्र आणि वास्तुशास्त्र, शास्त्र म्हटलं की आपल्याला जे म्हणजे विज्ञान येतं. बरोबर. मग हे वास्तुशास्त्राचं असं कोणतं विज्ञान, म्हणजे नेमकं काय फरक आहे ह्याच्यामध्ये? आपल्या दर्शनशास्त्रामध्ये 4 वेगळ्या प्रकारचे शास्त्र आहेत. योगशास्त्र आहे, आयुर्वेद आहे, ज्योतिषशास्त्र आहे व वास्तुशास्त्र आहे. हे सगळे शास्त्र जे आहेत त्याच्यामध्ये वास्तुशास्त्र वेगळं असं आहे की वास्तुशास्त्र प्रत्येक माणसावरती काम करतं, त्या वास्तूमध्ये राहणाऱ्या प्रत्येकावरती त्याचा परिणाम असतो. पण बाकी हे जे 3 शास्त्र आहेत ते शास्त्र इंडिव्हिज्युअल लेवलला काम करतात, ते त्या व्यक्तीसाठी काम करतात. आणि हे पूर्ण वास्तुशास्त्राला एकाच गोष्टीत आपण सांगू शकतो, वास्तुशास्त्र जस्टिस टू ऑल करतं. बरं. बाकीचे शास्त्र इंडिव्हिज्युअल लेवलवरती काम करून थांबतात. कशा पद्धतीने करते? जस्टिस टू ऑल. ओके, आता एका घरामध्ये 4 लोक राहत आहेत. वास्तुशास्त्र कशावरती काम करतं तर पंचतत्वावरती काम करतं आणि अष्टदिशांवरती काम करतं. म्हणजे दिशा येतातच. तर प्रत्येक माणसासाठी एक त्याची विशिष्ट दिशा असते. म्हणजे आता मला जर घरात राहायचंय तर मला कुठला तरी एक घरातला कोपरा असा असतो की जिथे मला खूप छान वाटतं. त्याच घरात माझा एखादा कोपरा असा असतो की तिथे मला खूप नर्वस वाटतं किंवा चिडचिड होते. तर प्रत्येक घरामध्ये प्रत्येक माणसाचे असे काही कोपरे ठरलेले असतात आणि प्रत्येक घरामध्ये असतात. आणि त्यात ते जिथल्या तिथे वस्तू जर ठेवलेल्या असतील तर त्या सगळ्यांचा ओव्हरऑल इम्पॅक्ट त्या अख्ख्या लोकांवरती येतो. बरं. म्हणजे मानवी जीवनावरती त्याचा परिणाम नक्कीच होतो. मानवी जीवनावरती अगदी सूक्ष्म प्रकारे त्याचा परिणाम होतो. याचा अर्थ कसा, आता कौटुंबिक स्थैर्य हवंय, नातेसंबंध आहेत, आपलं पैसे येणं, ते खर्च होणं किंवा त्यांची वृद्धी होणं, व्यापारात यश मिळणं, या सगळ्या गोष्टी, शैक्षणिक प्रगती आहे, करिअर ग्राफ आहे, सगळ्या गोष्टींवरती वास्तूचा तितकाच इम्पॅक्ट होत असतो. आता एखाद्या घरात जर एखादी दिशाच नाहीये, सपोज आता नैऋत्य दिशा ही काय आहे, दक्षिण आणि पश्चिम याच्या मधली दिशा म्हणजे नैऋत्य दिशा. नैऋत्य दिशा घरातल्या कर्त्या पुरुषाला स्थैर्य देते, निर्णय क्षमता देते, स्टेबिलिटी देते. तर तीच जर दिशा घराला नसेल तर तो माणूस डिसिजन नीट नाही घेऊ शकणार. मग त्याच्यासाठी आपण काही उपाययोजना करून त्याला ती निर्णय क्षमता देऊ शकतो किंवा त्याला एक प्रॉपर डिसिजन मेकिंग पॉवरनी त्याला एनहान्स करू शकतो की त्याचे कुठलेही जजमेंट्स रॉंग नाही जाणार. अशा गोष्टींनी फरक पडू शकतो. बरं, आता तुम्ही मागाशी म्हणालात की दिशा येतात,
बऱ्याच वेळेला जेव्हा वास्तू विकत घेण्याचा आपण विचार करत असतो त्यावेळेला पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर ह्या दिशांचा आपण बऱ्याच वेळेला विचार करतो. काय नेमकं हे गणित आहे, नेमकं ह्याच्या पद्धतीचं आहे? बरेच लोक म्हणतात की आमचं घर पूर्व पश्चिम आहे किंवा उत्तर दक्षिण आहे. बेसिकली असं काहीच नसतं. कारण जेव्हा आपण घरातून बाहेर बघतो, घरात उभं राहून बाहेर बघतो, ती दिशा जी आहे ती ऍक्च्युअल घराची दिशा आहे. म्हणजे मेन एंट्रन्स तिथून सुरू होतो. आता ह्या दिशा ज्या आहेत, मुख्य दिशा काय आहेत आपल्या? पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण. आणि उपदिशा काय आहेत? ईशान्य, आग्नेय, नैऋत्य आणि वायव्य. प्रत्येक दिशेचं आपलं आपलं महत्व आहे. की ईशान्य म्हटलं की ईशाशिवाय काहीच नाही. म्हणजे देवघर तिथे आलंच पाहिजे, पाणी तिथे आलंच पाहिजे, एंट्रन्स तिथे आलाच पाहिजे. एंट्रन्स जर तिथे असेल तर घरात येणारी लक्ष्मी ही सात्विक असते. ती वृद्धिंगत होते. त्याच्यातून तुम्हाला नवीन नवीन गोष्टी सुचतात, नवीन नवीन गोष्टी तुम्ही करतात. तसंच आग्नेय दिशा काय सांगते? अग्नीशिवाय काही नाही. म्हणजे बाय डिफॉल्ट तिकडे स्वयंपाकघर आलंच पाहिजे. स्वयंपाकघर जर अग्नेयात नसेल आणि अग्नेयात जर नवीन दाम्पत्याचं बेडरूम असेल तर त्यांचं भांडण होणं अटळ आहे. कारण अग्नेय काय आहे? अग्रेशन आहे. क्षुल्लक कारणावरून ते भांडण होणार, स्फोट होणारच, तिथे ज्वाला दिसणारच, हे होणारच. आता नैऋत्य दिशा काय करते? नैऋत्य दिशा ही स्टेबिलिटीसाठी मानली झाली, ही लिडरशिप क्वालिटीजसाठी मानली गेलेली आहे. कॉन्फिडन्स त्याच्यातून येतो. तर घरचा जर कर्ता पुरुष किंवा जो कोणी कर्ता व्यक्ती आहे त्या घरातला, तो जर नैऋत्याला त्याचं बेडरूम असेल तर त्याच्या सगळ्या गोष्टी परफेक्ट होतात. त्याच्या अख्ख्या डिसिजन्स वरती ते घर अगदी सुरळीतपणे काम करू शकतं. तसंच वायव्य दिशा काय करते? वायव्य दिशामधून आपल्या रिलेशनशिप्स, कम्युनिकेशन्स, हार्मनी ह्या सगळ्या गोष्टी येतात. जर वायव्य दिशेमध्ये दोष असेल तर अननेसेसरी उगाच म्हणजे भांडणं होतील, उगाच काहीतरी विनाकारण कटकटी येतील वाट्याला. अशा छोट्या छोट्या गोष्टी सतत उद्भवत असतात. म्हणजे आपल्या न कळत आपल्याला म्हणजे आपण खूप चांगले वागला. बरेच माझे क्लायंट्स असे म्हणतात, अहो आम्ही तर खूप चांगले वागतो पण आम्हाला काही हेच नाही, आम्हाला यशच नाही मिळते, लोक तरी पण आमच्याबद्दल चुकीचा विचार करताय. मग लक्षात येतं की वायव्य दिशेत काहीतरी गडबड आहे. मग ती गडबड सॉर्ट आउट करता येते. मग ते अगदी छोटासा एक राधाकृष्णाचा पिक्चर लावून पण करता येते किंवा काही वस्तू ठेवून पण करता येते. मला असा प्रश्न पडला आता की वास्तू, आता तुम्ही म्हणलात वास्तू म्हटलं की घर असं आपल्या डोळ्यासमोर पटकन येतं. कारण जनरली आपण सामान्य माणसं किंवा ठीक म्हणजे जी काय आहे ती, म्हणजे आज सामान्य माणसं फक्त वास्तुशास्त्राचा विचार करतात अशातला भाग नाही. कॉर्पोरेट लेवलला सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये विचार केला जातो. नक्कीच केला. पण मला ह्याच्यामध्ये असा प्रश्न असा पडलेला आहे की घर म्हणजे फक्त वास्तू का? घराच्या पलीकडच्या काही गोष्टी आपण विकत घेत असतो किंवा घराच्या पलीकडे जाऊन सुद्धा काही गोष्टींची मांडणी करत असतो. पण त्याचा विचार या वास्तुशास्त्रामध्ये होतो? नक्कीच होतं. कोणता विचार असतो त्याच्यामध्ये? आता वास्तू म्हटल्यावरती फक्त घर एकच नसतं. कारण आपण जरी 8 तास घरात असलो तरी बाकीचे 8 तास आपण आपल्या कामावरती असतो. मग ती आपली स्वतःची वास्तू असली किंवा आपण काम करायला जात असतो ती वास्तू असली तरी आपण कुठे बसतोय किंवा आपण कसं काम करतोय, आपल्या कामावरती काय परिणाम होतोय, आपल्या प्रमोशन्सवरती काय परिणाम होतोय, हे सगळं ती वास्तू ठरवत असते. ती वास्तू इक्वली इम्पॅक्ट करते. म्हणजे जरी बॉस असला, जरी एम्प्लॉई असला तरी ती इक्वली इम्पॅक्ट करते. मी छोटंसं उदाहरण देते तुम्हाला. आता आपण म्हणतो की म्हणजे दक्षिण आणि पश्चिम दिशा हे हेवीनेससाठी आहेत आणि तसंच उत्तर आणि पूर्व दिशा हे लाईटनेससाठी आहेत. म्हणजेच जर डोंगर आहे तर तो दक्षिणेला असला पाहिजे आणि पाणी असेल तर ते ईशान्येला असलं पाहिजे, तर ते बॅलन्स होतं. आता एका कंपनीमध्ये एक बॉस आहे आणि एक एम्प्लॉई आहे. बॉस बसलाय नॉर्थ ईस्ट मध्ये म्हणजेच ईशान्येमध्ये आणि एम्प्लॉई बसलाय साऊथ वेस्ट मध्ये. कोणाची जास्त चालणार तिकडे दादागिरी? नॅचरली एम्प्लॉईची चालणार. कारण त्याचा प्रभाव, एम्प्लॉईचा प्रभाव जास्त पडेल त्या गोष्टीवरती. नक्की जास्त पडणार. निश्चितपणे तो बॉस असला तरी सुद्धा त्याचा इम्पॅक्ट त्याला कमीच मिळेल त्या गोष्टीचा. म्हणजे नक्की असंच एक उदाहरण आहे. मी एका ठिकाणी वास्तूसाठी गेले होते. खूप प्रचंड 4,500 स्क्वेअर फूटचा काहीतरी बंगला आहे. त्या घरामध्ये म्हणजे नैऋत्य दिशेला घरातले काम करणारे नोकर वास करत होते आणि बाकी सगळे लोक वेगळ्या वेगळ्या दिशेला होते. त्या नोकरांचं सगळं घरात चालत होतं. घरातले मालक काहीच बोलू शकत नव्हते त्यांच्या पुढे. त्यांचीच दादागिरी, त्यांचेच डिसिजन, त्यांचं सगळं. एवढा प्रभाव होतो. फक्त त्यांची जागा बदलली आणि सगळं सॉर्ट आउट झालं. फक्त त्यांची झोपण्याची दिशा बदलली. हा तुमचा अनुभव आहे? हा अनुभव आहे आणि तोच इम्पॅक्ट होत राहतो.
बरोबर. हे आपल्या आयुष्यावरतीचा परिणाम नक्की होतो. असं नाहीये की तुम्हाला नेहमी वास्तू म्हटल्यावरती खूप लोक असं म्हणतात की अरे खूप पैसे खर्च करावे लागतात, खूप सारखं तोडफोड करावं लागतं. असं काहीही नाहीये. तुम्हाला तुमच्या घराची योग्य दिशा काय आहे आणि कुठे तुम्हाला लाईटनेस मेंटेन करायचा आहे, कुठे हेवीनेस मेंटेन करायचा आहे, एवढं जरी कळलं तरी खूप सुसह्य होतं. बरं. आता हे वास्तुशास्त्र जे आहे, तर हे वास्तुशास्त्राचा उगम मला थोडासा माझी जी जिज्ञासा आहे माझी वाढत चाललेली आहे की नेमकं याचा उगम कसा झाला आणि इथपर्यंत आपल्यापर्यंत कसं पोहोचलं, ह्याच्याविषयी तुम्ही काय सांगू शकाल? ओके. वास्तुशास्त्र हे अथर्व वेदातून आलेलं आहे. अथर्व वेदामध्ये स्थापत्य वेद नावाचा जो वेद आहे त्याच्यामध्ये मुहूर्त मार्तंड मधून सगळ्या वास्तूचे रेफरन्सेस मिळतात. राईट फ्रॉम तुमचं डिगिंग कुठे असलं पाहिजे, तुमचं फर्स्ट काम कसं असलं पाहिजे, प्रवेश करताना काय असलं पाहिजे, इतकं डिटेलिंग आहे त्याच्यामध्ये. आता तुम्ही बोललाच आहात तर तुम्हाला एक फक्त सांगते, जे मयसभा बांधलं गेलं होतं त्याचे आर्किटेक्ट बरोबर, महाभारतामधलं मयसभा जे बांधलं गेलं होतं त्याचे आर्किटेक्ट्स होते विश्वकर्मा आणि श्रीकृष्ण. बरोबर. त्यांना वास्तूचं इतकं अफाट नॉलेज होतं, पण तरीही त्यांनी डेलिबरेटली घराच्या म्हणजे त्या वास्तूच्या ब्रह्मस्थानात पाणी ठेवलं होतं. आणि त्या पाण्यामुळे ब्रह्मस्थान काय करतं, ब्रह्मस्थान पूर्ण सगळ्या दिशांना ऊर्जा देतं. आता ती ऊर्जा तिथे पाणी आहे, त्या पाण्यामुळे महाभारताचं जी काय स्टोरी झाली ती झाली. तिथे पाणी नसतं तर काहीतरी वेगळं महाभारत बघायला मिळालं असतं. नक्कीच नक्की. तो प्रभाव, तो त्यांचा एक थॉट होता की तिथे ते अल्टिमेटली सगळा विनाश होणारच आहे, पण तो अशा प्रकारे नसता झाला. त्या पाण्यामुळेच सगळ्या पुढच्या स्टोरीज झाल्या आणि मग ते सगळं झालेलं आहे. तर जसं म्हणजे आम्ही नेहमी सांगताना सांगतो की वास्तूचं ब्रह्मस्थान जे आहे ते अतिशय मोकळं असलं पाहिजे. आता आपल्याला ते प्रॅक्टिकली शक्य नाहीये. बरं, ब्रह्मस्थान म्हणजे नेमकं काय ते? ओके. आता आपली जी काय वास्तू असते ती बेसिकली स्क्वेअर किंवा रेक्टँगल असली पाहिजे. पण ती जर स्क्वेअर किंवा रेक्टँगल, हल्ली ते शक्य नाहीये स्क्वेअर किंवा रेक्टँगल असणं, पण जी काय वास्तू आहे त्याचे पूर्ण 9 पार्ट्स केले जातात आणि जो सर्वात मिडल मोस्ट पार्ट असतो त्याला ब्रह्मस्थान म्हणतो. जसं माणसाच्या बाबतीत नाभी म्हणतो आपण की नाभीवरती कुठली जड वस्तू ठेवली तर आपण काहीच नाही करू शकत, हालचालच नाही करू शकत. तसंच जर ब्रह्मस्थानात काही जड वस्तू ठेवली तर घराला ऊर्जा कशी मिळणार? घर अख्ख्या ब्रह्मस्थान आता हे आहे, हे पूर्ण 9 दिशांचं आहे. हेच जर मी फक्त ब्रह्मस्थानात ठेवलं तरी माझ्या सगळ्या 9 दिशांना ऊर्जा मिळते, पूर्ण सगळीकडे ऊर्जा मिळते, ऑटोमॅटिक ऊर्जा मिळते. कारण हे सगळे जे आहेत हे प्युअर क्रिस्टल्स आहेत. बरोबर. तर क्रिस्टल्स एक तर हे पिरॅमिड शेप आहे, पिरॅमिड्सनी एनर्जी 8 टाइम्स मल्टिप्लाय होते आणि त्यात जर मी हे ब्रह्मस्थानात ठेवली आहे तर ती ब्रह्मस्थानात ऑटोमॅटिक एनर्जी मल्टिप्लाय होत राहणार, सगळीकडे ती जात राहणार. तसा फरक पडतो. मला ही चर्चा पुढे अशी चालू ठेवायची. खूप चांगली चर्चा आपली रंगलेली आहे. अजून बरंच आमच्या प्रेक्षकांना मला सुद्धा जाणून घ्यायचंय. मित्रांनो, कुठेही जाऊ नका, आपण घेऊया छोटीशी विश्रांती. To do the DTH recharge immediately, just click on TJSP Smart Money. Enter your MPIN. Go to Merchant Payment. Select DTH Recharge, Service Provider, your account number, the money you want to transfer. Select your account, enter transaction PIN, and it's transferred. काय बाबा, काका, मामा, आजोबा सगळे आजकाल खुश असतात, कारण आई, काकी, मामी, आजी न चुकता खमंग मेजवानी बघतात. सोमवार व गुरुवार दुपारी 1:30 वाजता. वहिनी, तुम्ही नाराज होऊ नका. आम्हाला माहितीये तुम्हाला दुपारी 1:30 वाजता शक्य होत नाही, म्हणून तीच खमंग मेजवानी घेऊन आम्ही पुन्हा येतोय मंगळवार आणि शुक्रवार सायंकाळी 6 वाजता. चुकवू नयेच अशी खमंग मेजवानी. मसाल्यांची दुनिया आहे अद्भुत सारी, मोठे संगीत मसाल्यांची टेस्ट आहे लय भारी. तिच्या हाताला आहे चव, ती कुशल गृहिणी थारी, मोठे स्पेशल मसाल्यांची आहे किमया न्यारी.
स्वाद आणि जेवणातच नव्हे तर जीवनातही. सुपर मिक्स मसाला, स्पेशल गरम मसाला, तयार चिकन मसाला, तयार मटन मसाला, स्वादिष्ट भोजनाचे रहस्य पोटे मसाले, पनवेल. कवरबाच्या खास बातमध्ये विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुमचं मनपूर्वक स्वागत करतोय. मित्रांनो, आपण चर्चा करतोय वास्तुविषयी, वास्तुशास्त्राविषयी. आणि ही चर्चा करण्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत आरती शुक्ल मॅडम, ज्या वास्तुशास्त्र तज्ज्ञ आहेत. आपण त्यांना पुढचा प्रश्न विचारूया. मॅडम, मला सांगा की मगाशी तुम्ही म्हणालात की असं आपलं महाभारतातलं एक उदाहरण पुढे आलं होतं की वास्तुविशारद म्हणून महाभारतामध्ये असलेले त्यावेळेचे वास्तुशास्त्रज्ञ होते. तर त्यांनी त्यावेळेला त्या परिसरामध्ये जे काही वास्तू बांधकाम केलं आणि आत्ताच बांधकाम जे आहे, मग जेव्हा आम्ही हे सगळं जर अथर्ववेदातून पुढे आलेलं असेल तर तो अथर्ववेद आज आमच्या प्रशिक्षण घेणाऱ्या, वास्तुशास्त्राचं शिक्षण घेणाऱ्या या विद्यार्थ्यांपर्यंत हा अथर्ववेद येऊन पोहोचलाय का? ऑफकोर्स पोहोचला आहे. कारण जसं आपण म्हणतो, माणूस स्वतः एक वास्तू आहे. माणसाचं सगळं स्ट्रक्चर पूर्ण पंचमहाभूतांवरती चालू आहे. त्या काळात सुद्धा पंचमहाभूत काम करत होते, आता सुद्धा पंचमहाभूत काम करतायत. पूर्वीच्या काळात घरं कशी असायची की चारी बाजूनी घर आहे आणि मध्ये पूर्ण ओपन आहे, त्याच्यामुळे ऑटोमॅटिकली ऊर्जा मिळायची. पण आता ते प्रॅक्टिकली शक्य नाही. ओपन म्हणजे मध्ये अंगण, तुळशी वृंदावन असायचं, चारी साईडनी 4 गोष्टी असायच्या, त्याच्यामुळे ऊर्जा आपोआप बॅलन्स होत राहायची. आता ते प्रॅक्टिकली शक्य नाहीये. कारण आता जे कन्स्ट्रक्शन होतात, कुठलाही प्लॉट सरळ नसतोच, म्हणजे चौकोनी किंवा आयताकृती नसतोच, तो वाकडा तिकडाच असतो. म्हणजे आमच्या भाषेत त्याला वाकडा तिकडेच म्हटलं जातं किंवा कट्स म्हटलं जातं किंवा इरेग्युलर शेप म्हटलं जातं. तर ते जे काही वास्तू असतात त्याच्यात सुद्धा ऊर्जा निर्माण करता येतेच. आणि जी पंचमहाभूतांची गणितं तेव्हा होती तीच आताही आहेत. आता एक साधं गोष्ट की सपोज एखादा माणूस आहे आणि त्याला घर घ्यायचंय, तर तो माणूस हॉस्पिटलमध्ये जाऊन किंवा स्मशानात जाऊन तर घर घेणार नाही. त्या जागी जाऊन त्याला कधी आपण परत आपल्या जागी येतोय किंवा आपल्या सुरक्षित जागी येतोय हा फील असतोच. पण जर तोच माणूस हिमालयात गेला तर त्याला सांगावं नाही लागणार की तू इथे बसू नकोस म्हणून, तो आपोआपच ध्यानाला बसणार आहे. ही जी स्वतःचे सेन्सेस असतात ते जे काम करतात तेच काम वास्तुशास्त्र करतात. पण ते आत्ताच हे अथर्ववेदातून आलेले जे शास्त्र जे आहे ते आता आमच्या विद्यार्थ्यांना शिकवलं जातंय का? नक्कीच शिकवलं जातं. सगळे जुने रेफरन्सेस, मानसार म्हणून एक पुस्तक आहे, भृगु संहिता म्हणून, त्याचे सगळ्याचे एक्स्ट्रॅक्ट घेऊनच सगळा अभ्यासक्रम शिकवला जातो पूर्णपणे. अगदी. आणि आजचा सुद्धा विद्यार्थी तो अथर्ववेदातील फक्त ते रेफरन्सेस जे लोकांनी ते पुढे आणले त्यांच्या एक्स्ट्रॅक्ट प्रमाणे ते पुढे आले. निश्चितपणे ही फार चांगली गोष्ट आहे की आमचा अथर्ववेद अजून इथे आम्हाला पुढे घेऊन चाललेले आहेत आणि वेद पुढे घेऊनच जाणार आहेत. अजूनही माझा प्रश्न डोक्यामध्ये असं मला आलेला आहे की आम्ही जेव्हा वास्तूचा विचार करतो तेव्हा आमची वास्तू असते. बरोबर. मी तिचा मालक आहे, मी तिथे राहणार आहे किंवा मी तिथे वावरणार आहे, माझा सहवास तिथे होणार आहे. पण प्रत्येक वेळेला मी त्या वास्तूचा मालक असेल असंही नाहीये. आता मी शहरामध्ये जातो तर आम्हाला कुठल्या तरी भाड्याच्या घरामध्ये राहावं लागतंय. मग अशा वेळेला भाड्याच्या घरामध्ये राहत असताना त्या वास्तूचा आमच्या आयुष्यावर, आमच्या जीवनावरती, आमच्या दैनंदिन जीवनावर काय परिणाम होतो का? भाड्याच्या घराचा वास्तूवरती निश्चितच परिणाम होतो. तो परिणाम बेसिकली ओनरला आणि टेनंटला इक्वली होतो. आता एक क्षुल्लक उदाहरण सांगते मी तुम्हाला की आता माझा ड्रेस खराब झालाय, मला कुठेतरी पार्टीला जायचंय आणि मी माझ्या बहिणीचा ड्रेस घेतला आणि घातला. पण त्या ड्रेसला काही खाजेची पावडर लावलेली होती, तिला ते लक्षात आलं नाही देताना आणि मला ते कळलं नाही. पण तो घातल्यानंतर इम्पॅक्ट कोणाला होणार आहे? मलाच होणार आहे तो इम्पॅक्ट. मग फक्त जर त्या ड्रेस घालून त्या खाजेच्या पावडरचा इम्पॅक्ट जर मला होतोय तर तसाच इम्पॅक्ट वास्तूचा पण होतो. नक्कीच होतो. म्हणजे त्या घरात जर काही दिशांमध्ये गडबड असेल, काही कट्स असतील, काही प्रॉब्लेम्स असतील तर ते त्या भाडेकरूला सुद्धा लागू पडणार आहेत. ते नियम त्या दोघांनाही इक्वली लागू पडतात. त्यासाठी भाडेकरू सुद्धा आणि म्हणजे घर घेताना सुद्धा तो विचार अगदी करतात. माझ्याकडे असे असंख्य क्लायंट्स आहेत की जे भाड्याच्या घराने राहत आहेत पण त्यांना ते असं आहे की आम्हाला आमचा पीस टिकवायचा आहे, आम्हाला इथे शांतपणे राहायचंय, 5 वर्षांचा कॉन्ट्रॅक्ट आहे, आम्हाला तुम्ही काय ते सुचवा, आम्ही तोडफोड नाही करणार पण आम्हाला काय तुम्ही सांगाल ते आम्ही करू इथे. बरोबर. मग ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, हे जे क्रिस्टल्स ठेवून जी ऊर्जा निर्माण होते ते ठेवून सुद्धा काम होऊ शकतं ना. मग तोडफोड करायची गरज नाहीये.
पण हे आता तुम्ही हे इकडे असं सगळं हे दाखवलं, हे काय आहे नेमकं सगळं आपल्या समोर? हे जे आहे हे एक मल्टी कलर्ड जेम्सचं ट्री आहे. आता हे काय करतं, हे क्रिस्टल्स ज्या कुठल्या कॉर्नरला तुम्ही ठेवाल त्या कॉर्नरला ती ऊर्जा निर्माण करतं. बरं, हे ऊर्जा निर्माण करा, ऊर्जा देतं. हे तुम्ही हे थोड्या वेळ याच्याकडे फक्त कॉन्सन्ट्रेट करून बघा, तुम्हाला फरक जाणवेल. व्हेरी गुड. ही जी गोष्ट आहे हा क्लिअर क्वार्ट्सचा रॉ फॉर्म आहे. हा फिनिश्ड फॉर्म आहे. हा फिनिश्ड फॉर्म आहे. हा जो फॉर्म आहे हा नुसता जरी तुम्ही टेबलावरती ठेवून याच्याकडे बघितलं तरी तुमची निर्णय घेण्याची पद्धत, तुम्ही थॉट प्रोसेसची एनहान्समेंट, निर्णय क्षमता वाढते, आपली एनहान्समेंट होते. ह्या सगळ्या गोष्टी याच्याने होते. तुम्ही फक्त याच्याकडे हे नुसतं समोर हातात घेऊन हे फील करा. तुम्ही हातात घेऊन 1-2 मिनिटं फक्त बसा. तुम्हाला काय वाटतं, तुमच्या एनर्जी मधला फरक तुम्हाला लगेच जाणवेल. इतकं ते पॉवरफुल असतं. तर हीच गोष्ट जर आपण घरात कुठे कुठे कशा पद्धतीने प्लेस केली तर नॅचरली त्या घराची ऊर्जा वाढणार आहे. हे काय आहे म्हणजे हे कुठे उपलब्ध? हे अर्थ मध्ये अवेलेबल आहे. अर्थ मध्ये सगळे अवेलेबल आहे. विशेष असे हे खडक आहेत का? विशेष खडक आहेत? हा, याला क्लिअर क्वार्ट्स म्हणतात. बरं, म्हणजे स्फटिक म्हणतात. आणि ते ठिकठिकाणी सापडतात. कुठलं स्फटिक, कुठला खडक आणि कुठलं हे आपल्या ते उपयोगात आहे, हे शास्त्र आहे. हे शास्त्र आहे आणि ते तुम्ही ते पूर्णपणे तुम्ही जाणता किंवा जाणकार असल्यामुळे तुमच्यापर्यंत ते पोहोचलंय. ते तुम्ही प्रेक्षकांपर्यंत किंवा ग्राहकांपर्यंत किंवा आमच्यापर्यंत पोहोचवताय. मला दुसरा प्रश्न असा विचारायचा आहे की घर म्हणून आम्ही एक निर्माण करतोय, एक वास्तू निर्माण करतो, त्यावेळेला आम्ही घराचा विचार करतोय. ते घराचे कोपरे कसे असावेत, घरामध्ये नेमकं काय ठेवलं जावं, म्हणजे माझ्या घरापुरता मी विचार करणार आहे की मला सुख मिळायला पाहिजे. पण जेव्हा मी एखादं नगर वसवण्याचा विचार करतोय मग त्यावेळेला नगर वसवताना ह्या गोष्टीचा विचार होतो का? ते नगर कशा पद्धतीने वसवलं गेलं पाहिजे? नक्कीच होतं. हल्ली खूप जे मोठ्या मोठ्या टाउनशिप प्लॅनिंग होतात तिथे सगळीकडे वास्तूचा अगदी बारकाव्याने विचार केला जातो. असं काही उदाहरण तुमच्याकडे आहे का? चंदीगड सिटी पूर्ण वास्तूच्या हिशोबाने केलेली आहे. चंदीगड सिटी मधला पार्ट वास्तू प्रमाणे केलेला आहे की कुठे काय असलं पाहिजे. आता वायव्य दिशा आहे, वायव्यला ड्रेनेज चालू शकतं, आपले टॉयलेट चालू शकतात, तर वायव्य दिशेमध्ये तसे बसवलेले आहेत. घर कुठे असलं पाहिजे, स्टेबिलिटी कशी असली पाहिजे, तर ते साऊथ वेस्टला हेवीनेस आहे, नॉर्थ ईस्टला स्विमिंग पूल आहे, असं सगळं प्लॅनिंग करून बसवता येतं पूर्णपणे. चंदीगड इज द बिगेस्ट एक्झाम्पल. जेव्हा आम्ही आता आपण ह्याचंही उदाहरण दिलं, जेव्हा आम्ही एखादा प्लॉट विकत घेतोय, आम्ही जमीन जागा विकत घेणार आहोत किंवा त्यावेळेला हा विचार होतो आमच्याकडून केला जायला पाहिजे का तो अशा पद्धतीने वास्तुशास्त्राप्रमाणे? हो, केला जायला पाहिजे. तो कशा पद्धतीने असावा? मग काही नाही, तिथे वास्तुतज्ञ जे कोणी असतील त्यांनी येऊन तिथे चेक करावं की ती सॉइल कशी आहे. म्हणजे अगदी बेसिक त्या सॉइल पासून सगळं काही चेक केलं जातं की तिथे खरंच वास्तू बांधणे योग्य आहे की नाही, त्याची बॅक हिस्ट्री काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी विचार केल्या जातात आणि मग प्लॅन केला जातो की नॉर्थ ईस्टला काय असलं पाहिजे, साऊथ वेस्टला काय असलं पाहिजे, आणि त्या हिशोबाने मग ते पुढे. आम्ही जागेचा विचार करता नदीचा सुद्धा विचार करतो की नदी कुठे आहे, पाणी वगैरे आहे का. मग बोरवेल असेल तर आपण नॉर्थ ईस्टला असलीच पाहिजे. आता त्याच ठिकाणी जर बोरवेल कोणी साऊथ ईस्टला टाकली किंवा साऊथ वेस्टला घेतली तर प्रॉब्लेम्स येणारच आहेत. येतोच का? डिरेक्ट हेल्थ वरती इम्पॅक्ट होतो घरातल्या ओनरच्या. बरं, जेव्हा आम्ही घर विकत घ्यायचं आहे आम्हाला, त्यावेळेला त्या घराची रचना किंवा घर बांधत असताना त्याची रचना कशा पद्धतीने असली पाहिजे? साधे ठोकता आहेत, म्हणजे बेसिक 3 प्रिन्सिपल्स आहेत त्याच्यामध्ये की नॉर्थ ईस्टला एंट्रन्स असला पाहिजे, अगदीच एंट्रन्स नसला तर देवघर निश्चित असलं पाहिजे, पाण्याचा थोडासा साठा असला पाहिजे, मग तो सिम्बॉलिक असला तरी चालतो. साऊथ वेस्टला बेडरूम असलं पाहिजे आणि किचन आग्नेय कोपऱ्यात असलं पाहिजे. एवढं जरी बेसिक 3 गोष्टी जरी आल्या तरी बऱ्याचशा गोष्टी साध्य होतात. मग वास्तुशास्त्र करायची गरज नाही पडत. ह्या 3 गोष्टींनी जी काय ऊर्जा गरजेची असते ती आपोआपच मिळते. बरं, हे शास्त्र वास्तुशास्त्राप्रमाणेच आम्हाला आमचे वास्तूचा विचार करणं गरजेचंच आहे का? आहे ना. जर तुम्हाला पीस हवाय, प्रॉस्पेरिटी हवी आहे, हॅपीनेस हवाय तर वाय नॉट, ते व्हायलाच हवं. तुम्हाला घरात जी लक्ष्मी येते त्या लक्ष्मीतून तुम्हाला खरंच ते फ्रुटफुल होत आहे का ती वेस्ट जाते, हे पण डिसिजन आपलेच असतात ना की मला ती लक्ष्मी वाढवायची आहे का मला ती वेस्ट करायची आहे. जर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहेत तर वास्तूप्रमाणे घर असलंच पाहिजे. कसं मॅडम, आमचा भारत देश हा खेड्यांचा वसलेला आहे. जिथे खेडीचं जास्त असल्यामुळे इथे प्रत्येक जास्तीत जास्त माणसं खेड्यामध्येच राहत आहेत. जेव्हा खेड्यांचा विचार होतो त्यावेळेला खेड्यांमध्ये राहणारी लोक हा वास्तुशास्त्राचा विचार करतात किंवा केला गेलेला असेल ह्याच्या अगोदर
किंवा आज करताय? काही प्रमाणात केला गेलेला आहे. माझे तिथलेही काही क्लायंट्स असे आहेत की त्यांना खरंच ती गरज वाटते की आपण वास्तूप्रमाणे करून घ्यावं घर, किंवा वास्तूप्रमाणे बांधतानाच विचार करावा. ते होतं. म्हणजे हल्ली खूप जणांना वास्तू हा विषय समजायला लागलेला आहे, पण तो अजून उमगला नाहीये. त्याला वेळ लागणार आहे, पण ठीक आहे. म्हणजे हळूहळू त्या गोष्टी होत आहेत. मला एक सांगा की वास्तुशास्त्राचं हे रहस्य उमगण्यासाठी नेमकं आम्हाला काय करायला पाहिजे, असं तुम्ही आमच्या आजच्या कार्यक्रमात आपल्या प्रेक्षकांना सांगू शकाल? पहिली गोष्ट म्हणजे त्याचा निश्चितच सखोल अभ्यास केला गेला पाहिजे. त्याचं जे काही स्टेप बाय स्टेप प्रोसेस आहे ते नीट फॉलो गेले पाहिजेत. आता घर म्हणजे वास्तुतज्ञांबद्दल मी बरंच काही काही ऐकलेलं आहे की म्हणजे वास्तुतज्ञ जे काही करतात ते फक्त घरात फिरतात आणि डिरेक्टली कंपासनी काम करतात, पण तसं कधीच करू नये. जेव्हा पण कोणी वास्तुतज्ञाला बोलवत आहेत त्याची हिस्ट्री चेक करूनच त्याला वास्तुतज्ञ म्हणून बोलवलं. कारण घाबरवण्याची वृत्ती खूप जास्त वाढलेली आहे आणि तो खरंच वास्तुतज्ञ आपल्याला घाबरवतोय का, तो जेन्युइनली आपल्या वास्तूमध्ये इंटरेस्ट घेऊन तो काहीतरी चांगलं करू इच्छितोय ते बघणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे मला कुठल्याही वास्तूमध्ये जर बोलवलं तर मी त्यांना कधीच सांगत नाही की मी हे इकडे ठेवा हे इकडे ठेवा, मला नाही जमत ते. मला दिशांवरती मी अजिबात हे नाही करत जोपर्यंत मी ते स्वतः ड्रॉइंग करत नाही. वॉल टू वॉल मेजरमेंट घेऊन जोपर्यंत मी ते करत नाही, जोपर्यंत माझं ऍक्च्युअल ड्रॉइंग रेडी होत नाही, मी स्वतः दिशा घेत नाही, तोपर्यंत मी पुढे जात नाही. मग माझा विचार नाही पटला तर ओके फाईन. शास्त्र म्हणजे पूर्ण परिपूर्ण शास्त्राच्या दृष्टिकोनातून स्टार्ट टू एंड तुम्ही ते फॉलो केलंच पाहिजे, कारण त्याच्यावरती त्या अख्ख्या फॅमिलीचं भवितव्य आहे. आणि ते आपण स्टेकवरती लावायला आपण कोणी नाही. केवळ तो व्यवसाय म्हणून तिकडे न पाहता नाही, निश्चितपणे समोरच्या व्यक्तीला जी काही फॅमिली आहे किंवा जो काही ग्राहक आहे त्याला समाधान मिळालं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं की तुम्ही काम करताय तुम्हाला सुद्धा तितकं समाधान मिळालं पाहिजे. मी व्यवसाय म्हणून इकडे पाहिलं तर माझा व्यवसाय चालेल, नक्कीच चालेल, पण त्याच्यातून मला काही मिळणार नाही. माझी रात्रीची झोप डिस्टर्ब झाली तर अर्थच नाही त्याच्यात काही. फार फार महत्वाची गोष्ट आहे. ह्याच्या पुढे थोडंच जाऊया. करिअरच्या दृष्टिकोनातून ह्या वास्तुशास्त्राकडे आज आम्ही कशा पद्धतीने बघायला हवंय. आज आमचे विद्यार्थी वेगवेगळ्या अभ्यासक्रमामध्ये इन्व्हॉल्व्ह झालेले आहेत, अभ्यासक्रमाकडे पाहतायत, पण करिअरच्या दृष्टिकोनातून इकडे येणं गरजेचं आहे का? करिअर पॉइंट ऑफ व्ह्यू याच्यासारखं काही हेच नाही, बिकॉज एव्हरी वास्तूला एक वेगळी ऊर्जा शक्ती असते आणि ती इतकी युनिक असते की प्रत्येक माणसाचं जसं सिग्नेचर युनिक असतं तसं ती वास्तू युनिक असते. करिअर करताना त्याच्यातून आम्हाला काय नक्कीच ना तुमचे थॉट्स एनहान्स होतात. तुम्ही आता आज मी ह्या एका वास्तूवरती काहीतरी अभ्यास करते, माझे इथले थॉट्स दुसऱ्या वास्तूवरती नाही लागणार आहे, माझी आपोआपच डेव्हलपमेंट होतीये, त्याच्यातून ऑटोमॅटिक नवीन नवीन गोष्टी सुचतायत. मग तुम्हाला असं वाटतंय का की करिअर करण्यासाठी आज आमच्या विद्यार्थ्यांनी किंवा आमच्या तरुणांनी या शास्त्राकडे वळावं? नक्कीच वळावं. एक खूप वेगळं चॅलेंज आहे त्याच्यामध्ये, एक स्वतःचीच त्याची एक ऊर्जा आहे, ती ऑटोमॅटिक तुम्हाला समावून घेते त्याच्यामध्ये. बरोबर आहे. तर ते नक्कीच केल्याने फरक पडतो. म्हणजे ॲज अ इंडिव्हिज्युअल थॉट प्रोसेस मध्ये सुद्धा फरक पडतो. इतर अभ्यासक्रमांसारखच हा अभ्यासक्रम चांगल्या पद्धतीने आपल्याला आपलं करिअर उभं करू शकतो. म्हणजे आजच्या कार्यक्रमातून हे आपण तरुणांना सांगूच या की ह्याच्यामध्ये तुम्ही करिअर करू शकता. मॅडम तुम्ही या ठिकाणी आलात आणि खूप चांगली माहिती दिलेली आहे, पण मला अजूनही थोडी काही गोष्टी मला जाणून घ्यायच्या जाता जाता आमच्या प्रेक्षकांना काय सांगा? मी फक्त एवढंच सांगू इच्छिते आता की आपण रोज जे काही स्ट्रेसमध्ये जगतोय, रोज आपले पॉलिटिशियन्स आपल्यावरती जे काही बंबार्डिंग करतायत, रोज जे काही गोष्टी चालू आहेत, फक्त एवढं करा की रात्री झोपताना दक्षिण किंवा पूर्व दिशेला डोकं करून झोपा आणि तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी उठून सज्ज असाल सगळ्या प्रकारच्या स्ट्रेस घेण्यासाठी. क्या बात आहे. मित्रांनो, अशा छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा आमचं आयुष्य उभं करण्यासाठी फार मोठं मोलाचं काम करत असतात, आम्हाला सहकार्य करत असतात. त्यासाठी आम्हाला सकारात्मक दृष्टिकोनातून तिकडे पाहणं गरजेचं आहे. निश्चितपणे तुम्ही सुद्धा काही कुठल्या गोष्टीमध्ये तज्ज्ञ असाल आणि तुमचे विचार लोकांपर्यंत पोहोचवायचे असतील तर आमचा पत्ता लिहून घ्या. आमचं माध्यम तुमच्यासाठी उपलब्ध आहे. दोस्तों, हम इंटरनेट के माध्यम से जुड़े रह सकते हैं. हमारा ईमेल एड्रेस है khabarbaat@live.in. फेसबुक पे हम मिल सकते हैं facebook.com/khabarbaat. यूट्यूब पे हम मिल सकते हैं youtube.com/UNBSuman. हमारा मोबाइल नंबर है 9869009449. तर पुन्हा भेटूया नवीन व्यक्तीसह नवीन विचार घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.